नमस्कार मित्रांनो, चला जाऊया स्वर्गीय सुंदर रानफुलांच्या दुनियेत कास पठारला। कास पठार हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। साताऱ्यापासून 25 किलोमीटरच्या अंतरावर कास पठार आहे। युनेस्को वर्ल्ड नॅचरल हेरिटेज साइट म्हणजेच युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून कास पठार ओळखले जाते। मोहितने कांदा भजी घेतले, खमंग असा वास येतो ना। मिरची, मिरची पण एकदम सॉफ्ट आहे बघ, खाऊ शकतो। हाय फ्रेंड्स, मी आहे योगेश। कसे आहात सगळे? सध्या आपण आहोत कास पठारावर। तर यावर्षी आपण कास पठाराला भेट देत आहोत आणि त्याचं विशेष कारण म्हणजे यावर्षी 7 वर्षातून एकदा फुलणारी जी कारवी आहे ती भरपूर प्रमाणात आलेली आहे आणि तेच बघण्यासाठी आपण पुन्हा कास पठारावर आलेलो आहे। आणि आपण एक गाईड हायर केलेत। तुमचं नाव काय? संतोष कोकरे। संतोष कोकरे आणि आपल्याबरोबर मोहित सुद्धा आहे। मोहित हाय कर, तुम्ही हाय करा। संतोष कोकरे कुसुंबी का? ओके। हे बघा, आता हे जे फुल आहे ना सर, ह्याला आभाळी नबाळी बोललं जातं। हे 12ला बंद होते। 12 म्हणजे दिवसा 12ला? दिवसा 12ला बंद होते। आणि हे दुसरं आहे, त्याला टोपलीकारो बोललं जातं। हे 7 वर्षातून एकदा फुलणार आहे। हे टोपलीकारो, टोपली कारवी ना? टोपली कारवी। आणि हे गुलाबी कलर मध्ये याला तेरडा बोललं जातं। आणि दुसरं म्हणून आहे बघा, त्याला जंगली आले किंवा चवर बोललं जातं। चवर। आणखी दुसरं एक निलिमा म्हणून आहे फुल, दुपारी 2-2:30ला उमलते ते बघा, याला निलिमा बोललं जातं। कुठलं निलिमा? हा निलिमा, हे बघा, ही निलिमा, ह्याला निलिमा बोललं जातं। आणखी हे पण ह्याला काय अजून आलं नाही फुल? नाही, त्याला 2-2:30ला उमलतं ते। होय, ओके। भारी। हे जे व्हाईट वालं फुल आहे ना, त्याला धनगरी पेटा बोललं जातं किंवा गेंद बोललं जातं। गेंद। आणि हे निळेवाले आहेत ना, पर्पल वाले, त्याला सीतेचे अश्रू बोललं जातं। आणि हे ब्लू कलर, याला मिकी माऊस, येलो 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 वाला, येलो वाला मिकी माऊस बोललं जातं। आणि बघा, दुसरा एक प्रकार आहे की तुळशीचा जसा प्रकार असतो त्याला जांभळी मंजिरी बोललं जातं, ह्याला गुलाबी मंजिरी बोललं जातं। जांभळी मंजिरी, गुलाबी मंजिरी। गुलाबी मंजिरी, गुलाबी आली नाही काय मंजिरी? गुलाबी आले की, पण ही छोटी वाली। ओके, हो हो। आणि बघायचं पाहूया आपण, हे तुतारी म्हणून फुले, हे संध्याकाळी 4ला उमललं जातं। एकच फुल आहे ना? एक दिसते संध्याकाळी 4ला उमलतं। हा, पण आता एक दिसते ना ते व्हाईट वालं, तुतारी म्हणून नाव आहे। हे बघा, हे तुम्ही मगाशी बोलला ना, याला मिकी माऊस। मिकी माऊस, भरपूर प्रमाणात आहे ना इथं फुलं? भरपूर प्रमाणात। मिकी माऊस, मिकी माऊस, हो गेंद, धनगरी पेटा किंवा सीतेचे अश्रू। होय, सीतेचे अश्रू हा बोलला ना मगाशी तुम्ही? पर्पल वाले है ना? हे बघा, आता हे जे पिवळीवाली फुलं आहे त्याला सुनकी बोललं जातं किंवा हे दुसरं आहे त्याला रांजिरा बोललं जातं। रांजिरा, रांजिरा का? हा, रांजिरा, ह्याला रांजिरा बोललं जातं किंवा ह्याला लाईक बोललं जातं। दगड फुल, कुठलं? त्याला दगड फुल बोललं जातं। हे का? हे भारी वाटते, जाऊन बघूया का जरा? जावा की। वा मोहित, कसं वाटतंय? भारी ना? वा, म्हणजे पावसापासून संरक्षण है ना? पाऊस येतो जास्त, येतो पठारावरती जास्त पाऊस असतो म्हणून संरक्षण करण्यासाठी, लोकांना थांबण्यासाठी सोय केलेली आहे। मी पण वाचलं होतं ते, आता बघायला मिळालं मला। मस्त फील एकदम गावचा आहे ना? 7-8 झोपड्या केलेल्या आहेत। हो, 7-8 आहेत का? ओके। मित्रांनो, ते झाड बघा, दिसतंय भारी आणि बाजूला पूर्ण फुलं आहेत। अबोलिमा बोलतो, हे छोटंवालं आहे। अबोलिमा, अबोली, अबोलिमा, अबोलिमा। तुम्हाला मगाशी निलिमा सांगितली ना? हा, निलिमा ही अबोलिमा। अरे वा, हे बघा, इथं आतमध्ये पण अशी छोटी छोटी फुलं आहेत। इकडे बघा, हे टोपली कारवी आणि तेरडा, बरोबर? भरपूर प्रमाणात फुलं दिसतात इकडे। बघा मित्रांनो, हे अबोलिमा मगाशी सांगितलं होतं त्यांनी गाईडनी, तर हे अबोलिमा बघा,
रानटी रिटा बोलले जातं, असे लिंबूवगैरे फळं येतात. अरे रानटी रिटा रानटी रिटा म्हणजे याचा काय वापर होतो? वापरलं म्हणजे नाही काय, पण हा. आपलं रानटी रिटा लोक जे हा. साबण वगैरे मिळाले नाही तेव्हा पूर्वीची लोक वापरायचे. वापरायचे का? आणि ह्याला फुलं आपल्या फळं दिसतात बघा. नाही त्याला उन्हाळ्यामध्ये फुलं येतात. नाही नाही हे दिसते ना फळं आलेत लिंबासारखी की है ना. आता आले हे बघा हे लिंबासारखी ना. ठीक आहे, आले. लिंबू म्हणून खाऊ नये ना. समोर फुल दिसलेले खूप छान आहे है ना. त्याच्यावर काय परिणाम नाही झाला पावसाचा वगैरे है ना. नाही नाही ते आता सध्या फुलले का? आलेलं. हा ठीक आहे. लहान असतं. हं. मित्रांनो किती छान वाटते, सगळीकडे फुलच फुल आहेत बघा. हे बघा आता हे जे फुल आहे ह्याला विघ्नहर्ता बोललं जातं. परत ह्याला निसरुडी बोललं जातं. झाला का हा हो त्याला निसुर्डी? निसरुडी. हे बघा छान दिसायला एकदम ते. हा छान आहे, छान आहे दिसायला. हा. परत हे बघा याला शेतावरी सर बोललं जातं. कशाला? हे आहे ना तसं शेतावरी. शतावरी? शेतावरी कशाला फुल? फुल नाही हा, हा. शेतावरी बोललं जातं. ओके, झाड काय हा वेली सारखं आहे है ना. ओके. शेतावरी. परत हे बघा इकडे आहे, त्याला निलकणी बोललं जातं. हे जे आहेत हा, हा. ना निलकणी आहेत त्याला निलकणी बोललं जातं. नीलकणी. निलकणी. ओके. ओके. परत इकडे एक बघा आहे, पुन्हा आपल्याला एक विघ्नहर्ता फुल दिसलेलं आहे. भारी एकदम. हा घेतली मी. ते बघा आता ते म्हणता ना तुम्ही हा. ती सोनकीमध्ये एक दोन प्रकार हा. आहेत. ढाल सोनकी बोलत एक बारीक छोटी सोनकी. सोनकी म्हणजे कुठले ते? ते बघा ते पिवळवाला ना. बघा असं असतं. हा, हा. हे ढाल आणि त्याला बारंगी बोललं जातं. पण पावसामुळे जरा फुलं झडून गेलेले आहेत, कमी झाल्यात. ह्याचं नाव काय सांगितलं तुम्ही मगाशी? निसुर्डी है ना. मित्रांनो बघा इकडे पाण्याची पण सोय केलेली आहे, टेन्शन नाही काय. मित्रांनो इकडे बघा कास पठार लिहिलंय आणि थोडीशी आपण कर्मचारी आहेत ना इकडचे, तर तुमचं नाव सांगा. माझं धोंडीराम मोठ्यानं मारुती बोला. किर्दत. धोंडीराम मारुती किर्दत. हा मी जवळजवळ 2012 पासून मी ते जसं कास जागतिक वारसा जे आपलं चालू झालं तिथपासून मी इकडे कास पठारचं स्थानिक असून गायड काम करतो. तर पहिली माहिती आपली म्हणजे ही घेऊया की हा जो शिवकालीन मार्ग आहे हा शिवाजी महाराजांच्या काळातला जो पहिलाचा रस्ता आहे तो हा. आता चालू आहे, पण फॉरेस्ट वन विभाग काही गाड्या तिकडे जाऊन देत नाहीत असं आहे. तर तुम्हाला जर बघायचं असेल तर त्या साईडला आपलं एक छोटं कोमोदनी म्हणून लेक आहे. दुर्मिळ फुलं असतात, त्यांच्या फुलांचा पण टायमिंग असतो की सकाळी जर तुम्ही मॉर्निंगच्या टायमिंगला गेला 10 वाजता फुलं ती ओपन असतात, जवळजवळ 2 वाजेपर्यंत असतात ती फुलं. ती एक आपल्याला बघायला भेटतात. जसे आपले इथे 4 गेट नंबर आहेत, जसं की आता मी 4 नंबर गेट सांगितला, या साईडला 3 नंबर गेट आहे, पलीकडच्या साईडला 2 नंबर गेट आहे आणि त्या साईडला ऑफिस जवळ 1 नंबर गेट आहे. तुम्ही इथे आला तर कंपल्सरी 4ही गेटमध्ये फिरू शकता, बघू शकता. आणि कंपल्सरी तुमच्याकडे प्रथम पहिली की गाईड असणं गरजेचं आहे, कारण गाईड असेल तरच तुम्ही जी काय इथली येऊन जे कास पठार हे स्वर्ग बोलतात, त्यात जर स्वर्गाचा तुम्हाला आनंद लुटायचा असेल तर तुमच्या पशी गाईड असणं गरजेचं आहे, तरच या फुलांचा तुम्ही आनंद घेऊ शकता. म्हणजे सर्व फुलांची माहिती मिळते, तर आपण थोडी बघू शकतो. कार्निवरस प्लांट आहे तिकडे, जसं की तुम्हाला आता कार्निवरस प्लांट जे एकदम छोटे छोटे दुर्मिळ असतात ते तुम्हाला तर असे तर दिसणारच नाही. ते जेव्हा तुम्ही गाईड घ्याल, कंपल्सरी गाईड तुम्हाला माहिती सांगेल तेव्हाच तुम्हाला काही गोष्टींची माहिती भेटेल. बोर्डनेस प्लांट पण आपल्याकडे बरेच सारे आहेत, तर तुम्हाला गाईड असेल तरच काही गोष्टी माहिती येणार. तर काही लोक असतात येणार बगीचा बघणार निघून जाणार, त्याला काही अर्थ नाही. बरोबर आहे. ठीक आहे, धन्यवाद, छान माहिती दिलीत. थँक्यू. ओके. मित्रांनो इकडे कुमुदिनी तलावाकडे जाणारा रस्ता आहे, तर इकडून 2 किलोमीटर चालत जावं लागतं. बघूया आपण.
मित्रांनो अजून थोडं पुढे चालायचे आपल्याला कुमुदिनी तलावाकडे. बघ ना इकडे फुलं बघ कशी आहेत. अरे. गालीचे पसरले बघा, गालीचे फुलांचे. मित्रांनो मावशीकडून आपण ही भाकरी नाचणीची आहे ना मावशी, आणि झुणका आणि ती भाजी कसली कुरडू, आयुर्वेदिक भाजी आहे ना, आपण घेतोय. मोहित आहे ना चालता चालता खातोय भाकरी का. चला मित्रांनो आता आपण कुमुदिनी तलावाकडे आलोय. खूप छान अशी फुलं दिसत आहेत बघा, कमळाची. सहल पण आलेली दिसते. भारत माता की जय, भारत माता की जय, जय जवान, जय किसान. पाण्यात फुल नाही रे. वर फुलं जास्त तिकडे. गेट नंबर 1 ला आलो आपण सध्या. मित्रांनो खूप छान वाटलं कास पठारला येऊन. यावर्षी थोडी जास्तच फुलं आहेत आणि त्वरा करा नाहीतर फुलांचा सीझन संपेल. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका मस्त व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्स, बाय. काय का मग बाय.